नमस्कार. देशयात्राच्या ह्या भागात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भेटणार आहोत प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांना. महाराज, आपलं स्वागत देशयात्रामध्ये. आपण आपल्याला सगळ्यांना माझा नमस्कार. आपण जी कोपर्डी दुर्घटना घडलेली आहे आणि त्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली, तर तिथे तुम्ही आता मुलींसाठी बस सेवा सुरू केली नगर जिल्ह्यातल्या, आणि अनुराधा पौडवाल यांनी सुद्धा त्या सगळ्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. जी, तर त्या पार्श्वभूमीवरच आपल्याशी बोलायचं आहे की ही जी समाजामध्ये अस्थिरता वाढत चाललेली आहे, तुम्ही एक आध्यात्मिक गुरु म्हणून या सगळ्या अस्थिरतेकडे कसं बघता? जिथे नीती आणि मूल्य संपतात तिथून विकृती सुरू होते. आपली भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात पहिले जर आपण बघितलं तर हे वसुदैव कुटुंबकमची आपली संस्कृती. त्याच्यानंतर आपण एकल संस्कृतीवर आलो, एकल परिवारवर आलो. वसुदैव कुटुंबकम विभक्त झाले. म्हणजे ती संकल्पना फक्त एखादे पुस्तक किंवा पुस्तकां किंवा उल्लेख पुरते किंवा ग्रंथांमध्ये राहिले. त्याच्यानंतर जेव्हा आपण एकल परिवारावर आलो, त्याच्या पुढे गेलो आणि जे पाश्चात्य जगत आहे, जे पाश्चात्य जग आहे त्याचं आपण इन लिव्हिंग रिलेशनचं उचललं. तर बरेच प्रवाह आणि बरेच जे आहे उलाढाली किंवा जे परिवर्तन आहेत समाजाने ह्या मागच्या 60-70 वर्षामध्ये पाहिले. बरोबर. या 60-70 वर्षामध्ये आपण विकासाची उंच झेप जरी घेतली असेल तरी अर्थ आधारित विद्याने किंवा अर्थ आधारित शिक्षणाने जे अर्थ आधारित बुद्धीची रचना रचली, त्यांनी अर्थ आधारित समाज मांडलं आणि त्या अर्थ आधारित समाजामध्ये संवेदनाला काही म्हणजे स्थान नसतो. म्हणजे अर्थाधारित सगळ्या विषयांमुळे अनर्थाला आपण आमंत्रण दिलं. निश्चितपणे. कारण असं आहे की अर्थ जर न समजलं तर अनर्थ होतो. तर म्हणून मूल्य, चरित्र, नैतिकता, व्यक्तित्व, राष्ट्र, समाज, मानवता ह्याचा अर्थच समजत नाही तर हे सर्व अनर्थाकडे चाललेत. आणि त्यामुळे कसं आहे, मग आपण आपल्याला स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करतोय. समजवण्याचा कसं प्रयत्न करतोय की आपण जर काश्मीर ते मुंबईपर्यंत आलो तर आपण त्याला म्हणतो की दहशतवादी, आतंकवादी. पूर्वोत्तरमध्ये गेलो तर उग्रवादी. आणि जर आपण छत्तीसगड ते जे झारखंड गेलो तर त्याला नक्षलवादी किंवा आपले चंद्रपूर, गडचिरोली ते पण. तर आहे समस्या एकच, पण नाव वेगळं वेगळं देऊन आणि आपण त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. महत्त्वाचा विषय असा आहे की स्त्री सशक्तीकरण, सबलीकरण, बेटी बचाओ बेटी पढाओ असे बरेच उदाहरणं आपण सगळे पाहिलेत. राष्ट्रमाता जिजाऊपासून म्हणजे बरेच उदाहरणं दिले जातात. मोठ्या मोठ्या नावांनी स्त्री स्वातंत्र्य, सन्मानाबद्दल बोलल्या जातं. माझं खूप स्पष्ट मत आहे की स्त्री शक्तीची परिस्थिती काही बदलली नाही. पहिले त्यांना अशिक्षित ठेवून आणि शोषण केलं जायचं किंवा गुलाम केलं जायचं, आणि आज कुठेतरी ग्लॅमरमध्ये बांधून किंवा त्यांना खूप त्यांना म्हणजे त्यांची स्तुती करून किंवा त्यांच्याबद्दल मोठ्या मोठ्या गोष्टी करून किंवा त्यांना वेगळ्या पद्धतीने आज जर बघितलं की जर म्हणजे जेवढं मॉडर्न आहे म्हणजे वस्त्रापासून सगळ्या गोष्टींचा जर उल्लेख करत आपण आलो तर ते जर स्वातंत्र्याचं आणि सन्मानाचं आणि विकासाचं जर ध्येय आहे वास्तव्य रूपामध्ये तर ठीक आहे. पण जर त्याच्या मागे जर शोषण किंवा शोषण करण्याची जर वृत्ती असेल तर ती घातक आहे. पण महाराज, आता 21व्या शतकाकडे सगळा समाज चाललेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर स्त्रियांना त्यांचे अधिकार देण्यासाठीची जी लढाई चालू, म्हणजे एकीकडे स्त्रियांवरचे अत्याचार आपण पाहतो, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. त्याविरुद्ध लोकांमध्ये खूप क्षोभ आहे, असंतोष आहे आणि तो व्यक्त होतो, रस्त्यावर येताना दिसतो. आता म्हणजे एकीकडे त्यांना त्यांचे अधिकार नाकारायचे आणि दुसरीकडे अत्याचार करायचा. तर हा जो सिलसिला, तुम्ही तर वेद काळापासूनची उदाहरणं दिली, पण तो अजून थांबलेला नाहीये. तेच तर मी म्हणतो ना की
थांबणार कसं? मगध काळापासून आजपर्यंत रेड लाईट एरिया बंद झालेत का? म्हणजे अर्थोपजनसाठी स्त्रियांना शारीरिक बळी चढवावं लागते का? म्हणून अजूनही म्हणजे कामाठीपुरापासून म्हणजे आपण जर ढाका आणि तिकडचे जर बघितले तर एशियाचे सगळ्यात मोठे जे आहेत म्हणजे तिथे जर स्त्रियांची परिस्थिती पाहिली तर म्हणजे त्या काळापासून. दुसरी गोष्ट जर बघितलं तर अजूनही देवदासी प्रथा आहेच. एकीकडे तुम्ही निर्भयासाठी लढताय, म्हणजे कसं आहे की आपण जरी आधुनिक म्हणतो स्वतःला, विकासशील म्हणतोय, तर ते तेवढ्या पुरत्यासाठी म्हणतोय की ज्या स्त्रिया आणि ज्या म्हणजे जे नारी शक्ती मुले जे शहरात आलेत आणि जे शिक्षित होऊन आणि पुढे निघून आलेत, त्यांच्या पुरतच तेवढं समाज म्हणजे ते बघतोय की गावखेड्यातल्या महिला एखादी शिक्षित झाली तर लगेच आपली खूप आपण चातुर्यपूर्ण पद्धतीने म्हणजे मूर्ख बनवण्याचं कार्य करतो. म्हणजे कल्पना चावलाला घेऊन येतो आपण, मग लगेच म्हटलं की जर पुरातन काळामध्ये गेलं तर लगेच आपण अहिल्या माताला घेऊन येतो, जिजा माताला घेऊन येतो. परिस्थिती ते नाही आहे. आत्ता ही बाछडा समाज मध्य प्रदेशमध्ये मंदसौर आणि नीमचमध्ये 10 वर्ष मायनर मुलींना 10 ते 11 वर्ष 12 वर्षाच्या ज्या मायनर मुली आहेत त्यांना म्हणजे त्यांची अमानुषकी परिस्थिती आहे. तर खरं म्हटलं तर म्हणजे जे स्त्री आणि जे नारी शक्ती ज्यांना एक्सपोजर मिळालं आहे तेवढेच ते म्हणजे ते स्टेबल आहे. पण बाकी का नाही आहे स्टेबल? त्याचं कारण असं आहे की आपण कधीही यासाठी प्रयत्न नाही केलाय. जर प्रयत्न केले असते तर मगध कालापासून आत्तापर्यंत हे कामाठीपुरा काय, म्हणजे हा एक माझा म्हणजे प्रश्न आहे. दुसरा, जर प्रयत्न केले तर यश पण मिळतो. ह्याचा मोठा उदाहरण, हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे राजा राममोहन राय. सतीप्रथा बंद केली, म्हणजे त्यांनी ताकदीने त्या काळामध्ये बंद करायला लावली. म्हणजे तुमच्यामध्ये जर इच्छाशक्ती असेल तर तुम्ही बदलू शकता, तसं नाही आहे. आताचं सरकार जे आहे केंद्रातलं किंवा राज्यातलं, तुम्ही त्या सगळ्यांना खूप जवळून ओळखता, तुमचे स्नेहाचे संबंध आहेत. तुम्ही कधी त्यांच्याशी या विषयावर बोललात का? हो, निश्चितपणे. आणि त्यांचं जे अपयश आहे या विषयाचं ते कधी तुम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिला का? कसं आहे, ते दोन दृष्टीने ह्या गोष्टीला बघतात. एक आहे की मुली शिक्षित व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी काही योजना चालवता येतं, मुलींना काय सुविधा देता येतं त्यासाठी बघतात. मुली वाचायला पाहिजे, म्हणजे जे फिमेल इन्फर्टिसाइड आहे किंवा कन्या भ्रूण हत्या आहे ती थांबायला पाहिजे त्याच्यासाठी बघतात. तर त्यांचं जे आहे ते एक फिक्स फॉर्मॅट्स असतात. म्हणजे जे काही मुद्दे आणि काही बिंदू त्यांनी काढले, म्हणजे जे त्याच्यावर काढलेले असतात त्याच्यावरच कार्य करतात. बरोबर. बघा ना, निर्भया फंड जर आलाय, एक छोटंसं उदाहरण आपल्याला देतो. तर ते निर्भया फंड म्हणजे जर हा ठीक आहे ना की जर आपल्या राज्यात घटना नाही घडली तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर देवदासींच्या मुलींसाठी ते प्रयत्न म्हणजे जर वापरण्यात आला तर बरोबर. एक माझा एक छोटासा प्रश्न आहे. परत किती अशा म्हणजे मेंटली रिटार्डेड वुमन्स असतात, बरोबर, त्यांना देहभान नसतो, रात्री कुठे कोणी लोक पिऊन फिरत असतात आणि त्यांचं ते कधी मॉलेस्टेशन होतं. ते मॉलेस्टेशन झाल्यानंतर ते प्रेग्नंट होतात, त्यांचं रिहॅबिटेशनचं काय? तर स्त्रीला नुसतं फक्त आपण एकीकडे ते शिक्षण म्हणजे त्यांना अधिकार, राजकारणामध्ये ते देऊ, हे देऊ, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी प्रोजेक्शनचा भाग झाला, म्हणजे माझ्या मताप्रमाणे. आणि दुसरं झालं की अत्याचार झालं तर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न झाला. बरोबर. तर प्रोजेक्शन आणि लॉ अँड ऑर्डर हे असे विषय स्त्री शक्तीच्या निर्माणमध्ये आजच्या काळामध्ये नसायला पाहिजे. स्पष्टपणे एक मॉड्यूल काम करायला पाहिजे.
मॉड्यूल असं वर्क करायला पाहिजे की जर मी आहे, आपण आहे, आज पण आपल्या आईंच्या समोर गेल्यानंतर आपण उलट उत्तर देऊ शकत नाही, आपली हिंमत नाही. बरोबर. कशामुळे झालं हे सगळं? आज भैयू महाराज जर घडलं असेल आणि या वयामध्ये आदरणीय म्हात्रे साहेब जर इंटरव्ह्यू घेतात आहे, कोणामुळे? आईची शिकवण असते, आज त्याच्यामुळे माझ्या आईची सगळं. शिकवण नसती तर आपण माझ्या समोर बसलेला नसता. आणि मी जर आईंना समजलो नसतो तर कदाचित आपण मला माझ्याशी बोलायलाही बसलं नसतं. बरोबर. आपण चॅलेंजेस कुठे कुठे आहेत त्याच्यावर का वर्क करत नाही? म्हणजे मूळ घरापासून, घरातल्या संस्कारापासून या सगळ्या चॅलेंजेस. गोष्टी. आता कसं होतं, मुलांना लैंगिक शिक्षण द्या, सेक्स एज्युकेशन द्या, फार फोर्स करतात. सेक्स एज्युकेशन कसं द्यायचं? तसंच तर आजकाल सगळ्यांना माहित आहे. इंटरनेटचा एवढा मोठा एक्सपोजर आहे. आपले व्हॉट्सअपवर आपण 2 मिनिटाच्या आत आपण MMS क्लिप डाऊन करतात लहान लहान मुलं. आम्ही सर्वे केलंय, मी वर्क केलंय याच्यावर. मी निवळ बोलत नाही, म्हणजे याच्यावर खूप काम केलेलं आहे. म्हणजे नुसतं फक्त आपल्याशी बोलण्यात आणि मोठे मोठे उदाहरणं आणि गप्पे मारण्यात काही अर्थ नाही. त्याच्यावर वर्क केलंय. कोपर्टीची पण जी घटना घडली त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो की जे संपूर्ण परिसरमध्ये तणाव होतं, माझी प्राथमिकता ही होती की त्या तणावाला कमी करण्यासाठी एकतर जाती व्यवस्था आणि राजकीय व्यवस्थेपासून ह्या घटनेला लांब न्यायचं. सगळ्या नेत्यांशी तुमचा जो संबंध असलेला दिसतो. मला नेहमी वाटतं की भैयू महाराज हे काय प्रकरण आहे. पारदर्शी स्वभाव आहे, स्पष्ट बोलतो, जे बोलतो ते करतो. स्प्लिट पर्सनॅलिटीची मला चिड आहे. कॉस्मेटिक लाईफला मी लाईक करत नाही. राज ठाकरे, उद्धव ठाकरे इतर वेळेस एकत्र दिसणार नाहीत, पण भैयू महाराजांच्या इथे एकत्र दिसतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा विलासरावजी असो, गोपीनाथ मुंडे, ह्या सगळ्या नेत्यांशी तुमचा जो संबंध असलेला दिसतो. मला नेहमी वाटतं की भैयू महाराज हे काय प्रकरण आहे. खरं प्रकरण जर आपल्याला सांगितलं ना तर एक पारदर्शी स्वभाव आहे, स्पष्ट बोलतो, जे बोलतो ते करतो. स्प्लिट पर्सनॅलिटीची मला चिड आहे. कॉस्मेटिक लाईफला मी लाईक करत नाही. आणि इव्हेंट कधी मॅनेज केले नाही, ब्रँडिंग नाही, इमेज बिल्डिंगच्या लफड्यात पडत नाही. आणि संघर्षातून मी आलो आहे. मला काही कोणी येऊन आणि असं देऊन टाकलं, कारण माझी काही शंकराचार्य आणि काही महामंडलेश्वरची लेगेसी नव्हती. बरोबर. तर संघर्षातून मी निर्माण केल्यामुळे मला सगळ्यांशी मी म्हणजे भेटीगाठी होतात, प्रेम होतात. पण कसं आहे की समाज निर्माण जर करायचं असेल तर व्यवस्थापासून सर्वांना आपल्याला सहभाग करून घेणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्यासाठी आपण सगळ्यात पहिले शक्ती, पावर हे सगळं म्हणजे आपल्या मान्य नाही मान्यावर हे ते सगळं ते आपल्या आपल्या तर्क आणि वितर्काचा प्रश्न झाला. तो आपल्या आपल्या अनुभवाचा प्रश्न आहे. म्हणजे ज्यांनी ज्याचा अनुभव केला. पण माझं असं म्हणणं आहे की जर आपण प्रेम दिलं आणि प्रेमाच्या माध्यमातून जर बरेच एकमेकांचे संवाद साधून जरी प्रश्न सोडवता आले, आज समाजाला एक जोडण्यासाठी एक चांगल्या मध्यस्थाची गरज आहे. मग ते राजकारण्यांमध्ये असेल किंवा समाजकारण्यांमध्ये असेल. कारण प्रत्येक विद्वान व्यक्ती, प्रत्येक प्रतिभाशाली व्यक्ती, कर्तृत्ववान व्यक्ती जे आहे, आपण जर बघितलं तर तो एकटा लढताना दिसतोय, एकटा उभा राहताना दिसतोय. म्हणजे मीच राहणार असं सामूहिक कुठंतरी आपल्याला किंवा एकत्र सूत्रामध्ये बांधलेले कोणी दिसत नाही. आणि हेच माझा प्रयत्न असतो की जेव्हा आपण कार्य समाजासाठी करतो तर एक सूत्रामध्ये बांधून द्यायचं. म्हणून त्यामुळे काय होतं की एका व्यासपीठावर राष्ट्रवादी दिसते, काँग्रेसही दिसते, शिवसेनाही दिसते आणि भाजपही दिसते आणि मनसेही दिसते. तर कारण हे आहे की त्याचा उद्देश असा आहे की जेव्हा हे सर्व पक्षाला जेव्हा समोर बसलेला शेतकरी जर बघतो तर त्याच्या मनामध्ये पण आत्मविश्वास निर्माण होतो. तर महत्वाचा फक्त राजकारण्यांचा विषय नाही. हे जर आपण माझ्यासोबत
जर आला तर गावागावांमध्ये मी ही परिस्थिती केली. सामान्य ते सामान्य व्यक्ती माझ्याकडे सरळ येतो, डायरेक्ट एक्सेस आहे, काही अपॉइंटमेंटची गरज राहते. प्रत्येकाला वाटतं की मी त्याचा आहे आणि माझ्या त्याच्याशी अतिशय जवळचे संबंध आहेत. तो माझा म्हणजे मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की अहो ज्याला भेटत तो म्हणतो की तुमचा नातेवाईक आहे. म्हटलं जर त्याला माझा नातेवाईक म्हणून त्याचं जर आत्मविश्वास आणि आनंद वाटत असेल तर तुम्हाला काय त्रास होतोय. म्हणजे हा एक मी उत्तर दिलं. तर एक हे क्रिएट करणं म्हणजे हे पण एक आर्ट आहे. याच्या आधी सत्य साईबाबा त्या आर्टमध्ये प्रवीण होते. ज्या पद्धतीने त्यांच्या भोवती सत्तेच्या संपर्कात येणारे लोक होते, म्हणजे मंत्री, केंद्रीय मंत्री असतील, राज्यातले मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, ते सत्य साईबाबांच्या दरबारात असायचे. वेगवेगळे ठेकेदार सत्य साईबाबांच्या दरबारात असायचे. IAS IPS अधिकारी असायचे. सैन्यातले मोठ्या पदांवरचे लोक असायचे आणि या सगळ्यांचं एक रॅकेट तिथे तयार झालेलं होतं आणि त्याचा फायदा ते परस्परांना घेताना दिसत होते. तर गुरु महाराजांच्या भोवती हे जे असं रॅकेट तयार होत होतं ते चूक मी नाही केली. 2400 स्क्वेअर फीटच्या वर आश्रम नाहीये. आणि आपण जर माहिती काढून घ्या इंदोरला स्वतः सगळे, म्हणजे माझा जाहीर आव्हान आहे. 11 महिन्यापासून तर मी आश्रमातच नाही गेलो. मी तर कसं आहे की एका जागेला कशाला बसायचं. प्रत्येक जागेला कसं आहे की माझ्याकडे जर यायचं असेल तर सगळ्यांना मिळून जर यायचं असेल तर किती खर्च होतो येण्या जाण्यामध्ये, परत तिथे थांबण्यामध्ये. माझं असं म्हणणं आहे की हे सर्व खर्च टाळायला पाहिजे. तुम्ही माझ्याकडे कशाला येता, मी तुमच्याकडे येतो. माझं तर एकट्याचा खर्च होईल ना, पण एवढे 500 जे लोक येणार आहेत त्यांचा तर खर्च वाचतो. तर आपण ट्रस्टची संपत्ती पण निर्माण नाही केली. कोणी हे म्हणू शकत नाही मी धर्मक्षेत्रातला एकमात्र व्यक्ती आहे आणि मी मागणी पण केलेली आहे आणि दरवेळी मागणी करतो की प्रत्येक धर्मगुरूंनी त्यांच्या म्हणजे जे प्रॉपर्टीज म्हणजे जे संस्था आहे किंवा प्रत्येक आहे त्यांचे जे आहे पब्लिक इंटरेस्टमध्ये जे आहेत त्यांनी डिक्लेअर करायला पाहिजे त्यांच्या प्रॉपर्टीज. हे माझं अगदी स्पष्ट मत आहे आणि अजूनही आहे. तर आपण अॅन्युअल रिपोर्ट राहतो. मी पहिला व्यक्ती आहे की जे आपले पूर्ण जे ऑडिट रिपोर्ट्स आहे, ते सगळं आपण स्मरणिका काढून आणि रिलीज करतो. म्हणजे किती म्हणजे डोनेशन झालं. तर कसं आहे की लोक आम्हाला जे पैसे देतात किंवा लोक आम्हाला जे मदत करतात ते एक माध्यम म्हणून करतात, कुठंतरी एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, म्हणजे मॉरॅलिटीचं रिप्रेझेंटेटिव्ह देवाचा नंतर, पण मॉरॅलिटीचं म्हणजे नैतिकताचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधित्व म्हणून एक म्हणजे काही मूल्यांचं प्रतिनिधित्व म्हणून पैसे देतात. बाकी लोकांना का देत नाही ते पैसे, आम्हालाच का देतात. पण इथे प्रश्न असा राहिला की एकीकडे आपण स्त्री अत्याचाराचा आणि धर्माचा प्रश्न विचारला तर मी त्याला वेगळ्या पद्धतीने सांगितलं. पण इथे आता मी दुसऱ्या पद्धतीने सांगतो की धर्म म्हणजे जर स्वातंत्र्य मिळवल्यापासून धार्मिक आयोजनाची मोठी लाट उठली. सामाजिक संघटना जागेला आपल्याला ज्या हरकती करताना दिसतात, बरोबर, जातीगत संघटन हक्काची मागणी करताना दिसतात, तरी समाजाची ग्लानी दूर होत नाही. त्याचं मूळ कारण असं आहे की धर्म हा जातीसूचक व्यवस्थेच्या म्हणजे चौकटीमध्ये अडकलाय. पहिली गोष्ट. मग तिथून कसं तरी थोडंसं बाहेर निघालं की कर्मकांडामध्ये अटकतो. मग त्या कर्मकांडामध्ये म्हणजे त्याला श्वास घेता येत नाही, तर म्हणजे थोडंसं जर बाहेर तोंड काढलं काय तर मोठ्या आयोजनामध्ये अडकतो. आणि मग ते मोठ्या आयोजनामध्ये कसं तरी तो बाहेर पडायचा प्रयत्न केला तर 10 रुपये शेकडा व्याजावर पैसा कमवणारा माणूस आपलं नाव स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर करताना दिसतो. म्हणजे जे धर्म सज्जनांच्या संरक्षणासाठी झालं होतं, आज समाजामध्ये जेवढे चुकीचे काम करणारी माणसं आहेत ते धर्माचा मंडळाचा उपयोग करून आपलं नाव स्वच्छ करतात आणि धर्म हा सामान्य व्यक्तीच्या
आवाक्याच्या बाहेर गेलं आहे. आपल्या देशामध्ये आरोग्य, शिक्षण आणि धर्म एवढा महाग झाला आहे की सामान्य माणसापर्यंत पोचत नाही. आणि ज्या देशामध्ये शिक्षण, आरोग्य आणि धर्म हे महागडे होऊन जातात, त्या देशातली नैतिकता, त्या देशातली वैचारिक पातळी, मोठे तुम्ही भाषणं द्या, प्रवचन द्या, गप्पे मारा, मोठे चर्चा रंगवा, मग ते तुम्ही टेलिव्हिजनवर रंगवा की कुठेही म्हणजे चर्चा करा, आरोप लावा, आरोपाचा ठेवा, काही होणार नाही. कारण कसं आहे की जर आरोग्याचा प्रश्न आई मरताना एखाद्या मुलाला दिसते तर त्याला दुसरे प्रश्न समोर येतात. तर सगळ्यात पहिले आदर्श निवडताना आपले तरुणांनी जर ह्या परिस्थितीतून वर यायचं असेल, कुठंतरी समाजाला, राष्ट्राला एक बांधिलकी द्यायला पाहिजे, माणुसकीला बांधिलकी द्यायला पाहिजे, तर आपल्या तरुणांनी एखाद्या व्यक्तीला आदर्श म्हणून स्वीकारताना हे विचार करायला पाहिजे की त्यांनी राष्ट्र, समाज आणि मानवतेसाठी काय विचार दिलेत, त्याच्याबरोबर काय कार्य केलेले आहेत. त्याच्यानंतर जर त्याचं अनुसरण केलं तर निश्चितपणे ते भ्रमित होणार नाही आणि एक संयुक्तिक चांगलं परिणाम समोर येणार आहे. कारण संघर्षातून निर्माण झालेले जे आदर्श असतात त्यांच्या म्हणजे प्रत्येक संघर्षातून निर्माण झालेले आदर्श म्हणजे प्रत्येक जे आहे व्यक्ती भय्यू महाराज सारखा भाग्यवान नसेल की म्हणजे त्याला चांगल्या संबंधाचा लाभ मिळाला. आणि कसं होतं की चांगल्या संबंधाचा लाभ मिळाला पण त्याच्यामध्ये एक बॅकअप मिळालं. बॅकअप म्हणजे काय, मॉडेल होता तर क्युरिओसिटी झाली, म्हणजे मग राजकारणी लोक जोडतात तर त्याच्यामुळे एक क्युरिओसिटी झाली. तर हे लाभ जे मला मिळालाय, मी निश्चितपणे सांगतो की त्याचा मला एक बेनिफिट मिळालाय, पण इतरांना मिळत नाही ना. आता गाडगीळ साहेबांचा आपण परवाच्या दिवशी, फार सुंदर पर्यावरणविद आहेत, महान व्यक्ती आहेत, त्यांचं आपण जेव्हा म्हणजे IBNने कव्हर केलं तर आतापर्यंत आपण सांगा की कुठलं त्यांचं मराठीमध्ये इंटरव्ह्यू आलेला आहे की कुठला म्हणजे त्यांचं जे आहे युट्यूबवर लोड झालेलं आहे. तर संघर्षातून निर्माण झालेले आदर्श ही लोकांपर्यंत जात नाही. आणि नेमके जे आदर्शांनी प्रचंड पद्धतीने निर्माण केलंय. आता आपण एक बघा ना की नेपाळचे एक आपण स्त्री रक्षणाविषयी आपण सुरुवात केली. नेपाळमध्ये नेपाळच्या एक बहीण आहेत, त्यांना म्हणजे ह्या चुकीच्या मार्गावर काही ब्रोकर लोकांनी टाकलं होतं. त्यांचं आयुष्य तर नारकीय झालं, पण त्यांनी आपल्याला आनंद होईल की 10,000 पेक्षा जास्त मुलींना वाचवलं त्यांनी. किती उदाहरण आपल्याला मी असे देऊ शकतो, किती उदाहरणं मी असे आपल्याला माझ्याकडे पूर्ण रिसर्च वर्क आहे ह्याचा की जे लोकांनी आज ज्यांच्यामुळे समाज टिकलेला आहे, ज्यांच्यामुळे समाज चालतो, प्रसिद्धी असणारे व्यक्ती समाज चालवतात. मी हार, फूल, नारियल, तुरे सर्व बंद केले, कारण हे सगळं जोडलं तर 500 रुपयाचा खर्च होतो. या 500 रुपयामध्ये एक चिमुकलीचं म्हणजे ड्रेस शिवला जातो. तुम्ही 3 गोष्टी महत्वाच्या म्हणालात की आरोग्य, शिक्षण आणि धर्म हे महाग झालेत किंवा लोकांपासून दूर गेलेले दिसत आहेत. तर मधल्या काळामध्ये तुम्ही पण या सगळ्या याचा संन्यास घेण्याचा जो विचार बोलून दाखवलेला, कारण कसं आहे, मला त्याच्यातला प्रश्न का विचारायचा वाटतो की साधारणतः गृहस्थाश्रमामध्ये असलेला माणूस सगळ्या गोष्टीला कंटाळून आध्यात्मिक याच्यामध्ये जातो आणि तो म्हणतो की मला यापासून दूर व्हायचंय. पण तुम्ही तर आध्यात्मिक क्षेत्रातलेच आणि तुम्ही त्यापासून दूर होण्याचा कसा विचार व्यक्त केला? सध्या खरंच सांगू का, जे आजची परिस्थिती आहे धर्मक्षेत्रातली आणि जी बाजारवादी व्यवस्था आहे त्याला कंटाळलो. म्हणजे मी सध्याची जी एक सिस्टम आहे किंवा जी बैठक आहे किंवा जी व्यवस्था आहे धर्मक्षेत्रातली त्याच्यामध्ये फिट बसत नाही. जे दर्शन करणं, खरं भक्त असतो, भाविक असतो, 8-8 तास रांगेत उभं राहतो. लहान लेकरं रडत राहतात, अक्षरशः म्हणजे त्यांना तहान लागलेली असते, काय ते देवापर्यंत पोचवू शकत नाही.
दुसरीकडे जर बघितलं तर जे 5 रुपये शेकडा व्याजावर पैसे कमवणारे आहेत, 4 गोल्ड चेन घातलेली, 8 अंगठ्या घातल्या, आले आपले काय हे बघतायत, आले मागून दर्शन केलं आणि निघून गेले. काय तुम्ही समाजामध्ये मेसेज देणार आहे? ह्याला धर्म म्हणावं, ह्याला अध्यात्म म्हणावं? अध्यात्म काय असतं? सुप्त संवेदनाला जागृत करणे, म्हणजे जी जिज्ञासा तर्कमध्ये बदलते, जी आपल्या आतली जी जिज्ञासा आहे, म्हणजे विविध इंद्रियांच्या माध्यमातून जी जिज्ञासा निर्माण होते, ती जिज्ञासा म्हणजे कसं असतं की जेव्हा परिस्थिती आणि वातावरणाच्या म्हणजे संपर्कात येते तर ते तर्कमध्ये निर्माण बदलते. आणि ते तर्कवर जेव्हा चिंतन लागतो, म्हणजे चिंतन जुळतो, म्हणजे भावनिक आपले जे इंद्रियांपासून भावतत्वाचा स्राव होतो आणि ते विचारमध्ये निर्माण होतात, तर ते चिंतनमध्ये बदलतो. ते सर्व विचार चिंतनमध्ये येतात. ते चिंतन, त्या चिंतनापासून जे सज्ञान प्राप्त होतं त्याला अध्यात्म म्हणतात. म्हणजे सोपं आहे अध्यात्म. इंग्लिशमध्ये जर म्हटलं, ए नॉलेज विच कॅनॉट बी डॉक्युमेंटेड बट कॅन बी एक्सपिरियन्स्ड इन अ फॉर्म ऑफ पीस अँड हॅपीनेस इज ए स्पिरिच्युअलिझम. आणि त्याला प्रॅक्टिस करणं म्हणजे रिलिजन, आणि प्रॅक्टिस करून त्याचं क्रिएशन करणं म्हणजे समाज, आणि त्याला क्रिएशन करून त्याला स्टेबिलिटीज देणं, म्हणजे त्याला स्टेबिलिटी देणं, म्हणजे दॅट स्टेबल फॉर्म इज नेशन. तर इतकं सिम्पल आहे. पण काय आहे की ते सध्याची जे म्हणजे जे मी आपल्याला फार म्हणजे स्पष्ट सांगतो की आजकालचे जे परिस्थिती आहे सध्या, व्हॉट एव्हर द कंडिशन, म्हणजे आता म्हणजे निर्मल बाबाला काय म्हणावं मी? आपण बघा साहेब, मी आपल्याला डाटा देतो, जर चूक निघाली तर IBMच्या लाखो बांधवांना आणि भगिनींपुढे मी माफी मागेन. 48,000 मुलांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी लावली मी, 48,000 एक. आणि आपल्याला बिलीव्ह नाही होणार की एक मुलाने मला फोन करून हे सांगितलं नाही की आपल्या म्हणजे गुरुजी, म्हणजे मला हे नाही पाहिजे की मला काही क्रेडिट पाहिजे, पण गुरुजी आपण म्हटले होते तर नोकरी लागली बरं का, आपण जे मला पाठवलं होतं तर एवढा पण संदेश नाही. 25,000 मुलींना नोकरी म्हणजे लग्न करून दिलंय. एक मुलीने पत्र टाकलं नसेल की माझा संसार सुखाचा आहे की दुःखाचा आहे, की मला अडचण आहे की त्रास आहे. म्हणजे हे अशी परिस्थिती आहे. आणि इकडे निर्मल बाबाला दसवंत देतात. तर प्रॉब्लेम असा आहे की धर्म म्हणजे एक तर मी धर्माच्या बाजारीकरणमध्ये स्वतःला उतरून घ्यायचं, म्हणजे जे सध्याची जे सिस्टम चालू आहे किंवा व्यवस्था चालू आहे त्याला मी स्वीकारून घ्यायचं नाही. तर प्रवाहाच्या विपरीत जेवढं वाहता येतं म्हणजे तेवढा म्हणजे पोहता येतं तेवढं पोहायचा प्रयत्न केला. तर त्यामुळे कसं आहे, कसे लोकांचं असतं. आपण जरा एक उदाहरण घेऊ आणि आपणच एक सर्वे करा, आव्हान करा. मी हार, फूल, नारियल, तुरे सर्व बंद केलेत, कारण हे सगळं जोडलं तर 500 रुपयाचा खर्च होतो. ह्या 500 रुपयामध्ये एक चिमुकल्याचं, एक चिमुकलीचं म्हणजे ड्रेस शिवला जातो, म्हणजे स्कूल शाळेची फी आणि इतर काही पण आपण जोडू शकता. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये फक्त ड्रेस न मिळाल्यामुळे, शाळेचे ड्रेस न मिळाल्यामुळे परवा नागपूरमध्ये एका मुलीने आत्महत्या केली, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एका मुलाच्या वडिलांनी केली, कारण मुलाला ते देऊ शकले नाही. वास्तव आहे. एक मुलीने बुलढाणा जिल्ह्यामध्ये पास नाही मिळाल्यामुळे आत्महत्या केली. हे सर्व म्हणजे म्हणून हे बेसिकली हे समाजाचं मला अध्ययन असल्यामुळे मी आपल्याला जबाबदारीने बोलतोय. बरोबर, आपल्याला जबाबदारीने बोलतोय. लोकांनी हार, फुल, नारियल चढावे तर आयनाला बंदच केले बाबाचे आमच्या, आणि छात्रवृत्तीसाठी पैसे देत नाही. तर कसं झालं की भरपूर जमीन होती. इंदोरच्या मीडियाने ह्याच्यावर बडा रिसर्च केलेला आहे, आपण सगळे नेटवर बघू शकता. त्यांनी गावी जाऊन आले का महाराज खोटं बोलतो का, त्याचं घर कसं आहे काय नाही सगळं बघून आले, ते व्यवस्थित बघून आले, म्हणजे चौकशी करून आले सगळं, म्हणजे जेवढी त्यांना खात्री करायची होती तेवढी ताकदीने खात्री करून आलेत. बट ते लक्षात आलं, माझ्या जेवढे जमिनी होते सगळे गावकऱ्यांनी सांगितलं एवढ्या होत्या, इतके विकून टाकले. आता त्याच्यानंतर जमीन विकल्या गेलेत. कर्ज करून किती चालवायचं आपण सांगा. म्हणजे
कर्ज करून करून किती चालवायचं. मग त्याच्यानंतर 85 वर्षाची आई आहे, ते बेडरिडन आहेत. आता मुलगी एकटी आहे, म्हणजे मीच तिची आई आहे, मीच तिचा वडील आहे. मग तुमचं नजीकच्या काळातच पत्नी गेल्या ना? जे तर ते आता शेवटी मग मला जेव्हा वाटलं की माझ्या वडिलांचे पैसे मी आईच्या आरोग्यासाठी खर्च ठेवले, तर मी खर्च करून टाकले ते लोकांसाठी. म्हणजे ते आता आपल्याला वाटेल की 4 बसेस दिले पूर्ण महाराष्ट्राला, काय महाराज काय जोरदार काम केलं महाराजांनी. आपण फोन करा रत्नाप्रभा मोटर्सला, महाराजनी पैसे दिले का तुम्हाला आत्तापर्यंत? मी त्यांना सांगितलं, बाबा माझ्याकडे जसे जसे येतील तसं देणार मी, माणुसकी म्हणून मला मदत करा. म्हणजे विनंती करून आणि ते घेतलेत. असा काही पुढेकार येऊन आणि मला कोणी मदत करून आणि की तुम्ही चांगलं काम केलं हे घ्या 51,000 रुपयाचा चेक, ते आम्हाला नाही देणार. ते राधे मला देतील, ते नित्यानंदला देतील. स्कॅन्डलमध्ये फसलेलं उज्जैनमध्ये कुंभमेळ्यामध्ये हा नित्यानंद, मी त्या महाराजावरच बोलणार नाही त्याला, हा नित्यानंद 5 लाख रुपयाची दीक्षा देत होता. 3 लाख रुपये मध्ये दीक्षा, म्हणजे त्यांनी जेव्हा लोकांनी घेतली नाही तर कन्सेशन केलं 3 लाख रुपये. माझं भांडण तिथेच होतं. त्यावेळेला मी खूप लढा दिला, एकटा लढा लढलोय सगळे ह्या व्यवस्थेला. त्या उज्जैनच्या कुंभमेळ्याच्या माझा 100 कोटीचे टेंट. छत्तीसगडमध्ये आपण विश्वास नाही करणार, लोक जे अन्न उगवल्यानंतर जे पडतो ना शेतामध्ये ते खात होते. काय तुम्ही म्हणतो तुम्ही, म्हणजे आपण भारतीय आहोत, गर्व से कहो, मग मग हिंदुत्व आणि मग समता आणि मग समरसता, कसले नाटकं शब्द आहेत. मोठ्या मोठ्या सगळ्या हे डिबेट्सवर चांगले दिसतात. जेव्हा पारद्यांची मुलं उपाशी मरतात, जेव्हा HIV मुलं तडफडत मरतात, जेव्हा म्हणजे फुटपाथवर फिरणारे मुलांचं भवितव्य दिसत नाही, जेव्हा कचरा वेचणारा म्हणजे आयुष्य म्हणजे बाळपण हा म्हणजे संपत जातो. काय लहान लहान मुलींचे ज्या पद्धतीने देवदासी म्हणून हाल केल्या जातात, तृतीयपंथी आत्तापर्यंत भटकत आहेत. असे कितीतरी प्रश्न आहेत. ह्या प्रश्नांना 33 कोटी लोकांना पाणी नव्हतं. आज तुम्ही मोठ्या ज्यांच्या पोटं भरलेले आहेत त्यांना तुम्ही देशी तुपातल्या पुऱ्या आणि भाज्या खाऊ घालून राहिले. अरे कशासाठी करताय तुम्ही? धर्मासाठीच करताय ना, पुण्यासाठी करताय? तर ज्यांच्या पोटात नाही त्यांना खाऊ घाला ना. तुम्ही या सगळ्या याच्यातून निवृत्त होण्याचा जो निर्णय घेतला की आध्यात्मिक नॉर्मल माणूस प्रपंचातून अध्यात्माकडे जाण्याचं, त्याला निवृत्ती म्हणतात. आदरणीय मोहनजी भागवत साहेबांनी मला दुसऱ्याच दिवशी आले ते निवृत्तीचे. ते माझ्याकडे 6 तास होते. त्यांनी मला बोललेत म्हणजे की आपण सोडायचं नाही, लढायचं, जे काय होईल ते बघू. आमच्यासारख्या लोकांनी खूप संयमताने वागायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आमचं एक स्टेटमेंट, आमचे ॲक्ट, आमचे म्हणजे उद्निकता, हे समाजामध्ये 2 मिनिटाच्या आत निदर्शन, निवेदन, बस जाळणे, सरकारी संपत्तीचं नुकसान करणे, तुमच्या मध्यंतरी तो हल्ला सुद्धा झालेला होता जी, आणि तुम्हाला लागलंही होतं त्या सगळ्याच्यामध्ये भरपूर. त्यातून तुम्ही आता सगळे बाहेर आलेले आहात आणि आता नव्याने तुमचं काम. पण त्या हल्ल्याचं कसं आहे की त्याचा फार मी गाजावाजा केलं नाही. कारण कसं आहे की आमच्यासारख्या लोकांनी खूप संयमताने वागायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कसं, खूप संयमताने वागायला पाहिजे. कारण आमचं एक स्टेटमेंट, आमचे ॲक्ट, आमचे म्हणजे उद्निकता, बरोबर, हे समाजामध्ये 2 मिनिटाच्या आत निदर्शन, निवेदन, बस जाळणे, सरकारी संपत्तीचं नुकसान करणे, कोणाला डिलिव्हरी व्हायची असेल तर रस्ता रोको, धरणं देऊ, कोणी सांगितलं हे सगळ्या गोष्टी. मग जातीवाद, मग त्याच्यामध्ये जातीचे परजातीवाद, म्हणजे जाती 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 उपजाती, म्हणजे त्याच्यात ते सगळं भानगडे. तर काय नाही, तुम्ही आहे ना जिवंत, ठेवलं ना देवाने, मग नाटकं नाही करायची, गपचूप आपल्या कामं करत राहायचे.
सोडून द्यायचं आणि ते विषय काढायचं नाही. म्हणजे ते त्यामुळे आपण बघितलं असेल, मी स्टेटमेंटही नाही दिलं, मी बाहेरही नाही आलो. ते प्रकरण बाहेर कसं आला, तो आलाही नसता. आमचे एक महाराज आहे, अवधूत महाराज, त्यांचा व्हिडिओ आहे आपल्या युट्यूबवर, जरा बघा आपण. त्यांनी काय 4 कोटी इन्व्हेस्ट केले प्रचार प्रसारसाठी. आपले कुंभमेळ्यामध्ये मोठा मठ म्हणजे ते बांधला, टँट वेंट, आणि 4 कोटी इन्व्हेस्ट झाले. आणि त्यांनी पत्रकारांनाच सांगितलं, क्या बोले मैं तो फंस गया, बोले 4 करोड रुपये खर्चा हो गया, 10,000 रुपये रिटर्न आहे. तर ते बोलणं माझं चालू होतं. इंदोरचे एक जे जर्नलिस्ट आहेत, फार सिनियर जर्नलिस्ट, त्यांच्याशी बोलणं चालू होतं. आणि नेमकं तेव्हा ते प्रकरण घडलं. आणि त्यांनी ते तिथल्या लोकल याच्यामध्ये ते चालवली, म्हणजे लाईन चालवली, टॅग चालवली. मग तिथले जे टॅग चालवली, तर मग तिथून मग ते नॅशनल मीडियावर चाललं गेलं. मग त्याच्यानंतर हा महाराष्ट्रावर आला. असं नाही तर ते माहिती पडलं नसतं, मी सांगितलंही नसतं कोणाला. चालेल, धन्यवाद भाई महाराज. आपण इथे आलात देश यात्रामध्ये. माझ्या बोलण्यात आणि कोणाच्या भावना आहात झाल्या असतील तर मी क्षमा मागतो, ज्यांच्या गुरूंबद्दल जर चुकीचं काही बोलण्यात आलं असेल. पण माझं जे आहे, माझं लक्ष हे समाज आणि मानवतेकडे आहे. आणि आपल्या राष्ट्राला बळकट करण्यासाठी माझ्या भावना व्यक्त केलेत. चुकलं असेल तर मी सर्वांची क्षमा मागतो. धन्यवाद पुन्हा एकदा. धन्यवाद.